आपल्या कोकणातली जुनी लोक कायम सांगत असतात, वर्षातनं एकदा तरी आपल्या नदीतलो धोंडो आपल्या पोटात जाऊ. आता तुम्ही विचार करत असाल की नदीतलो धोंडो म्हणजे काय. नदीत जे खुबे असतात ना ते धोंड्यासारखे असतात, म्हणून ते का नदीतलो धोंडो असं म्हटलं जातं. आणि वर्षातनं एकदा तरी या खुब्यांची माष्टा खाऊची असतात, म्हणून नदीतले खुबे गोळा करून मी पाटील काकींकडे गेले खुब्यांच्या माष्टाची रेसिपी बनवू. आज काकी खूपच बिझी होती, कारण त्यांच्याकडे ऊस तोडीचा काम चालू होता. आम्ही पण घरात नेऊसाठी एक दोन ऊस त्यांच्याकडून तोडून घेतला. तर दुसऱ्या बाजू काकीन चुलीत आग पेटून आम्ही आणलेले खुबे पाण्यात उकडत ठेवले आणि खुबे उकडेपर्यंत कांदो आणि टोमॅटो कापून घेतले. बरेच दिवस पाणी नसल्यामुळे शुभम आणि पाटील काका पाण्याचे पाईप जोडत होते आणि यात मेहनत पण खूपच होती, कारण उंच कडाक्याचा लागा. बरोबर 10-15 मिनिटांनी आमच्या खुब्यांनी तोंडा उघडले. काकीन टोपातला गरम पाणी गाळून माष्टा काढूक सुरुवात केल्या. मंडळीनो, जेव्हा काही वर्षापूर्वी काही सुविधा नव्हती आणि त्यावेळी लहान मुलांका जर काही भरूचा झाला ना, त्यावेळी चमचे नव्हते, त्यावेळी कोणता वापर केला माहिती आहे तुमका? ह्या बघा दाखवते. त्यावेळी नदीचे जे खुबे आहेत ना त्यांचे कपचे वापरले जात होते लहान मुलांका औषध भरू. खुब्यांची माष्टा मोठी असल्यामुळे काकीन ते छोटे छोटे तुकडे केले, कारण ते पटकन शिजूक हवे. जशी तुम्ही बकऱ्याची वजरी धुतास ना त्याचप्रमाणे ही माष्टा धुवची लागतात आणि दिसताना पण बकऱ्याच्या वजरीसारखी दिसतं. काकीन फोडणे कांदो देऊन झणझणीत माष्टांची रेसिपी बनवूक सुरुवात केल्या. चला आपण त्याच्या आता ह्या काय म्हणतात का खुब्यांची. बऱ्याच वेळानंतर शुभमच्या आणि काकांच्या पण कामाक यश इला, कारण एवढ्या उन्हातना पण पाणी दारात इला. तर अथक प्रयत्न करून इकडे पाणी आलेलं आहे आणि शुभम आमचा दमलेला आहे. हे सगळं ऊस काढून झालेलो हा, तोडून झालेलो हा. भारी वाटता. चला मंडळी, आपली माष्टा तर शिरली. शुभम तर वाटच बघत होतो कधी आपल्या खुब्यांची माष्टा खाऊक भेटता. भाकरी आणि खुब्यांची माष्टा एक नंबरच लागत होती. अशा प्रकारे वर्षातनं एकदा तरी आमच्या पोटात नदीतलो धोंडो गेलो. मंडळी, तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूचा असेल तर माझ्या SM मालवणी या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले, तर ते तुम्ही नक्की बघा.